आंदोलनाची धोरणं मग तुम्ही सत्तेत राहून काय करताय? सत्तेत राहून तुम्ही त्या ठिकाणी बिर्याणी खाताय आणि गरीब मात्र भाकरी आणि कांदा खातोय. हा तर फरक आहे ना सत्ताधारी आणि गरीबाच्या बाबतीत. त्यामुळे बिर्याणी खाऊन ढेकर देत तुम्ही बोलू शकता, अरे शांततेत बसा, अरे पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशी आज आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. अहो तुम्हीच म्हणताय ना की येत्या काळामध्ये पाऊस येणार नाही, मग आता शेतकरी बघत बसलाय, अरे शेतात पिकणार नसेल तर मुलांचं लग्न असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा खर्च असेल, व्याजावर पैसा जो घेतलाय त्याचं परतफेड असेल, हे कोण भरणार? मग आहे त्या मालाला भाव मिळण्याशिवाय यांना न्याय कसा मिळणार? हे सरकारला कळलं पाहिजे, पण ते दुर्दैवाने कळत नाही. सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावरती दडपशाही करतायत का? बघा आम्ही स्वतःहून कुठेच जाणार नाही. सरकारला काय त्या ठिकाणी करायचं करा. विषय एवढाच आहे, आता तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून कलेक्टरांशी तरी आम्ही बोललोय. निलेश भाऊ लंके लढतायत, देवदत्त भाऊ इथं आहेत, तिथं आमचे शशिकांत शिंदे साहेबांना ताब्यात घेतलंय, सपकाळ साहेबांना ताब्यात घेतलंय, इतरही काही आमदारांना ताब्यात घेतलंय, माझे आमदार ताब्यात घेतलंय. आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत. फोन यूज तर आम्ही थांबलोय. जिल्हाधिकाऱ्यांशी फोन झाला आता चर्चा होणार